15 एप्रिल उलटून गेलेला आहे. मात्र धुळे जिल्ह्यातल्या जलसाठ्यांमध्ये अद्यापही जवळपास 52% जलसाठा शिल्लक आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण नकाने तलाव, हा जो शहराला पाणीपुरवठा करणारा तलाव आहे, या तलावाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या तलावात अद्यापही जवळपास 65-69% जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मात्र या तलावाने याच महिन्यामध्ये तळ गाठला होता. यंदा धुळे जिल्ह्याचा जर कधी विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही 12 मध्यम प्रकल्प आहे, या 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 58% जलसाठा शिल्लक आहे. तर जे 45 लघु प्रकल्प आहेत, या 45 लघु प्रकल्पांमध्ये जवळपास 38% हा जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा धुळे जिल्ह्याला पाणी टंचाईचं संकट अद्याप तरी भासत नाही. मात्र पुढचा जर विचार केला तर अजून 1 महिन्यानंतर जवळपास 57 गावे आणि 30 वाड्यांना पाणी टंचाई भासू शकते, अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि 87 ज्या उपाययोजना आहेत, या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. आता सध्या तरी धुळे जिल्ह्याचा आणि शहराचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही जवळपास 52% जे काही धरणं आणि मध्यम लघु प्रकल्प आहेत, त्यामध्ये 52% जलसाठा शिल्लक आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत टंचाई भासणार नाही. त्यामुळे सध्या प्रशासनाकडून योग्य असं नियोजन करण्यात येत आहे आणि टंचाई भासणार नाही अशा उपाययोजना आता सध्या प्रशासनाच्या वतीने आखण्यात आलेल्या आहेत. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे.